आई 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 घे बा आई घे बा ती पेढे घे बा किती पेढे काय नादा लावून राहिली पेढे 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 घे पेढे घेते बा पेढे घे वाट जाय वाट पूर्ण गावात वाट पेढी हो रे आणले काय आली थांब आणले भैयाने पेढे आणले आणले काय एक डबा आणला काय कंजूस लवानाच्या एक डबा आणला काय आपल्या गावात पुरी एक डब्बा हा अरे डब्बी नाही पुरत हा 4-5 डब्बे अजून 2-4 डब्बे जाय नाही बाकीचे तर लेकरू झाल्यावर वाटजो ना अरे वा बाकीचे मग वाटजो आता किती महाग आहे पेढे असू दे चिकट लेवानाच्या असू दे मै खुशी माझ्या मनातली खुशी माझी आजी होऊन राहिली याची खुशी म्हटलं करोड रुपयात बी तोडली तर करोड रुपयात बी फिकी पडतात म्हटलं एवढी खुशी आहे म्हटलं मला पेढे काय लागले ना खुशी पुढे माझ्या मनाची हौस माझ्या मनानं फेडी ना माझे नातं होई ना मी पेढे गोबऱ्या गावात वाटी ना आई आणले का पेढे आणली हो आणले त्यानं पेढे वाटते मी आता पुऱ्या गावात प्रिया त्या आईला फोन केला की नाही व त्या आईला सांगितलं की एवढी आनंदाची गोड बातमी नाही आई मी आईला फोनच नाही केला अजून कशी होतो ती आईला फोन नाही केला वा 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 पहिले आईला सांगितलं पाहिजे बाई अशी गोष्ट आई मी कसं काय सांगू हो पाय व ती बरोबर आहे म्हणा तू कशी काय सांगशील मला सांगा लागेल इन बाईले दे लावून फोन लावून दे मी बोलते इन बाई संग हा तर देवापाशी बैठ ठेवते मग इन बाई संग बोलतो लाव फोन आई किती खुश आहे तू नाही काय आता होईनारच ते खुश पहिल्यांदा आजी होऊन राहिली ना ते आणि मी पहिल्यांदा आई आणि मी दुसऱ्यांदा बाबा हो तुम्ही दुसऱ्यांदा काय बोलली तुम्ही दुसऱ्यांदा बाबा म्हणून राहिले म्हणजे मी समजली नाही काही आता तू बोलूनच तशी राहिली आई पहिल्यांदा आई आजी होऊन राहिल्या मी पहिल्यांदा आई होऊन राहिली मॅट डोक्षाची हलगडोवरचा कोका रिकामा आहे का तुया मी पहिल्यांदा बाबाच होऊन राहिलो ना दुसऱ्यांदा बाबा कसा होणार आहे मी पागल लेकाची काय हो तुम्ही पण ना मला किती घाबरून दिलं होतं काय खरं ना घाबरून दिलं होतं विचार नाही काही नाही घाबरवली डायरेक्ट घाबरली प्रिया लाव ना ती आईला फोन लाव ना हो आई आली ओय थांबव काय पाणी आणतो बरं एक ग्लास मला तिकडे चालली तर बरोबर आणते लयच साधी आहे पण प्रिया लयच साधी लाव ना ती आईला फोन लाव ना हो आई येईल पाणी घेऊन देतो मग लावतो फोन काय हो आज सकाळपासून इतके गुचकाय लागून राहिल्या किती पाणी बी पिली तरी गुचकाय जाऊनच राहिल्या बाबा कोण आठवण काढ बाबा या बुटीची या बुडकलीची कोण आठवण काढते बाबा माय पियास काढतशी व माय कोण आहे मला पियाशिवाय दुसरं पियास काढतशी नाही आठवण आता लय दिवस झाले होते नाही काहीच नाही दिला लय दिवस झाले आता मलाच लावा लागेल शिवमच्या मोबाईलवरून फोन मला मोबाईल बी नाही आहे मोठा नाला आहे ना कोणताच नाही मायापाशी मोठे हे की प्रिया दिदीचा फोन आहे बोल आता माय हो करे पाय मी आताच आठवण काढली प्रियाचा फोन आहे काय दे ना दे हा बोल ना फोन सुरू आहे बोल ना मोठी हॅलो बोल बाई प्रिया इन बाई काय करून राहिल्या कशा आहे मी बोलून राहिली प्रियाची सासू आता माय हो काय इन बाई आहेत काय बोला इन बाई मी मजेत आहो तुम्ही कशा आहेत सकाळपासून उचकाय लागून राहिल्या उचकायच लागून राहिल्या बाप्पा मला वाटलंच नाही कोणी ना कोणी आठवण काढून राहिलं तसं म्हणूनच राहिली तेवढ्यात शिब मला म्हणते प्रिया दीदीचा फोन आहे कशा काय बापा मजेत लय दिवसानं फोन केला हो मजेत आता फोन करायला बाई तुमच्याजवळ फोन बी नाही आहे ना म्हणून काही करत नाही ते प्रिया घडी येऊन केलंय कधी समजा तर तशी मग इकडे तिकडे असते म्हणून नाही करत म्हटलं खुशखबर सांगायची होती तुम्हाला खुशखबर बापा कोणती खुशखबर सांगा ना पटकन तुम्ही आजी होऊन राहिला म्हटलं मी बी काय सांगून राहिल्या बाई तुम्ही खरंच काय माय बाई मी लयच खुशखबर सांगितली ना तुम्ही मला पुढं गोळ्या उठल्या माय बाई दिवस पावला बाई दिवस पावला मग काय नाही म्हणते बाई पोरगी तब्येत गिबीत चांगली आहे तिची बाप्पा मस्त झकास तुझं बोलले काय बा लागते मस्त सोय
आई घेऊन राहिली मी तिची, मग घेऊन नाही का माझी सून आहे ना ती. मग तिच्यावरच सांगायचं राहील तर पुऱ्या गावात पेढे वाटून राहिले आता. तर मंगेशने पेढे आणून दिले. आता वाटतं म्हटलं संध्या गावात खुशी तेवढी झाली ना माझ्या बाई मले. आता वाटतं म्हटलं गावात पेढे. तिला म्हटलं ती आईला सांगतो म्हणे, आईला सांगलं नाही म्हणे, मला लाज वाटते. म्हटलं लावून दे फोन, मी सांगतो. हो का बाई. हो बाई, पर्यंत लाजच वाटते ना. बरं बाई, बरं मी येतो बाई. मग उद्या येतो मी, भेटीला येऊ ना. ते काय विचारायला लागते तुमच्या पोरीचा. बरं या ना अक्का, या बापा भेटीले तुमच्या. मी काय मायला किती चटाचूट करू, या भेटीला या. हो बाई गो, आता कधी भेटीनं कधी नसतं झालं बाई माझ्या पोरीले. देवारड मी बी साखर ठेवतो. हो बाई, ठेवा ठेवा. बरं येईन बाई, मला उशीर होऊन राहिला, ठेवतो फोन. बरं प्रियाशी बोलता का प्रियाशी? नाही राहू द्या ना, आता उशीर होऊन राहिला तुम्हाला. जा तुम्ही, राहू द्या. याली बी ऑफिसात जायला लागते ना शुभमले. आता उद्या डायरेक्ट भेटच घेते मी तिची आधी, म्हणजे फोनवर काय सांगा तिला आई येऊन राहिली म्हणा उद्या. असं काय? बरं बरं, या या. हो ठेवतो मग. काय झालं मोठी आई, एवढी खुश आहेस तू? काय झालं? काय म्हणली प्रियाची सासूबाई? प्रियाची सासूबाई काय म्हणत? अरे शुभम, तू मामा होऊन राहिला मामा. आणि मी आजी. एवढी खुश आहो रे पप्पा, मी एवढी खुश आहो, तुम्ही काय सांगू. असं वाटत राहतं का खुद का काय करू आनंदानं. मी देवा पुढे साखर ठेवतो. हो का मोठी आई, मी मामा होऊन राहिलो काय? अरे बापरे. हो 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 मोठी आई, ठेव तेव्हा पुढे साखर ठेव. अरे बापरे मामा मोठे, लय आनंदाची गोष्ट सांगितली ती. आता आज माझा दिवस पुरा खुशीच जाईल. मी करतो मग जरा भराने प्रिया फोन करतो आणि बोलतो मग मी. आणि कॉंग्रॅच्युलेशन सांगतो ते दोघांनी बी, जिजाजीले दिदीले. हो कर बापा कर, मी देवा पुढे साखर ठेवून येतो. हो हो मोठे, बरं बरं येतो मी. येतो मोठे, मला ऑफिसात जायला लागते, मला उशीर होऊन राहिला. हो बापा, जाय जाय. जाय बापा. बापा बापा, खरंच शुभम आनंद सलग झालते रे बापा. आजी व्हायचा आनंद सलग होते बाबा. मला तर वाटलं मरतो मी, पण मला दिसते की नाही दिसत बापा. खरंच लय मोठी खुशी भेटली आज. हो हो मोठी आई, हो. ठेव 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 साखर ठेव, येतो मी. बाप्पा बाप्पा, गंगा कुठे निघाली एवढा मोठा डब्बा घेऊन पेड्याचा? इकडे चाली व म्हणा. म्हणे का इकडे चाली व इकडे चाली. अहो मी आजी होऊन राहील ना, माहित नाही का तुम्हाला, म्हणून पुऱ्या गावभर पेढे वाटून राहिली. आजी होऊन राहिली म्हणून पेढे वाटून राहिली? असं काय? व्हायच्या पहिलेच पेढे वाटून राहिली गंगा? असं वाटणं बरोबर नाही गंगा. ते सुनीले दिवस गेले, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. अभिनंदन तियवालं. पण पहिलेच सारा तू बोंब करणं बरोबर नाही. 3 महिने झाल्याशिवाय सांगत नसतात कोणाले. एवढी समजत नाही का तुले? एवढी मोठी झाली तरी बी. खरंच आहे गंगाबाई, सांगत नसते बाई कोणाले 3 महिने झाल्याशिवाय. तुम्ही पुऱ्या गावाला माजन करून राहिले. काही नाही होत ना व, काही नाही होत. मन ह्याच्या अंगात काटापणे गंगा. माझ्या मन चांगला आहे. काय होते? कोणाची नजर लागीन व? कोणाची नजर लागीन? तुमची. तुम्ही सगळ्या माया दोस्तींनी, मैत्रिणी, सोबतींनी माझ्या सुखा दुःखात सामील होणार आहे. तुमची नजर लागेल का माझ्या सुनीले? काही नसते असं तसं. काही लावतं आपलं. काही नसते. माझ्या मन साफ आहे. मला चांगलं नातू होईन पाहिजे. चांगलं गुटगुटीत गोंडस बाळ होईन माझ्या प्रियाले. बरोबर आहे तुझं गंगा, बरोबर आहे. खरंच असंच हो. तुझे चांगलं गुटगुटीत त्या सुनीले गोंडस बाळ हो. तू मैसून काही वाटल्या नाही गेली. पण तरी बी एवढी बोंबी नको करू. आता आपल्या येटात वाटले तर वाटले. आता बस झाला. आता आम्ही ज्या मैत्रिणी हाव, सोबतींनी हाव, मला मान्य आहे. पण कोणाची नजर कशी आहे, कोणाची कशी, कोणाची जबान कशी आणि कोणाची कशी. आजकालचे लोक, आजकालच्या दुनियेवर इतका विश्वास नको टाकू. गेला तो जमाना आता इतका विश्वास भरोसा करायचा. आता कोणाच्या मनात काय आहे हे नाही माहित आहे ना आपल्याबद्दल. द्वेष आहे का, प्रेम आहे का, काय आहे. मग एवढी बोंब करणं बी बरोबर नाही आहे. आता नको बोंब करू गंगा, आता नको. दिले ना आता, आणले ना आता पेढे, देऊन द्या आम्हाला. आता नको वाटू पुऱ्या गावात. पण शांताबाई काय होते हो गंगा, माहित आहे मला तू लय खुशी झाली, तुला लय खुशी झाली. पण तुझी खुशी मनात ठेव. नात किंवा नातीन झाली म्हणजे मग गावभर पेढे वाटू आपण. बरोबर बोलली गंगा, शांताबाई बरोबर बोलली. हा जमानाच तो आहे. एवढा विश्वास करणं कोणावर चांगलं नाही आहे गंगा. बरं बाई बरं, नाही वाटत पुऱ्या गावभर. तुम्ही तर घ्या. हो गंगाबाई, द्या माय, आम्हाला द्या. अभिनंदन नाही तुमचं, तुम्ही आजी होऊन राहिल्या तर. चांगलं झालं बाई. त्याच्या लग्नाला आता 12 महिने होत आले का हो? नाही तर काय, 12 महिने होत आले आता. तरी बराच टाइम घेतला माया प्रियानं. नाही तर 3-4 महिन्यातच पुरी गरोदर राहून जातात. तिले 12 महिने होत आले. लागते व एखाद्याला उशीरच लागते, असं काही नसते. 3-4 महिन्यात राहतात. आता आजकालच्या परिसरी मुद्दामंदी राहू नाही देत. असं थोडी आहे नाही राहिलं तिले.
तुला माहिती आहे का दोघांत त्याचं प्लॅनिंग काय आहे काय नाही तर नशीन बी त्यानं राहू दिले. आता त्याचं प्लॅनिंग ठरलं असेल ठेवायचं म्हणून ठेव दे. हो ते बी आहे, तसं बी असू शकते की नशीन बी ठेवले तिनं, पण मला तरी वाटते की तिला राहिलेच नसतील. जाऊ दे जे असेल असेल, पण आता राहिले ना. चांगलं झालं बाई गंगाबाई, जाऊ दे. अभिनंदन तुमचं आई. हो बाई धन्यवाद हा, सगळ्याला धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल. हे घ्या मग, घ्या आता पेढे घ्या. आता गंगाबाई आताच पेढे तर खातो आता आम्ही. पण शांताबाई आता तुम्ही बी बबन्या लग्नाची मिठाई लवकर वाटा बरं काय. तुमचा बबने आणलं गे शांताबाईचा मला वाटते मग घ्या. जवळपास सारखेच आहेत ना हो? नाही हो पद्मा, माया बबने लहान आहे. तिच्या मंगेशपेक्षा योगीच्या बराबरीचा येते मला वाटते बाई माया बबने. असं काय, पण तरी बी आता झालं ना बाई लग्नाचं वय, आता करून टाका लग्न. सुनबाई येऊ द्या तुम्हाला, शांताबाईला सुनबाई येऊ द्या आता. हो आता यंदा साल करतोच बाई मा पोराचं लग्न, यंदा साल करतोच. हो शांताबाई करून टाक, आता काही वाट नाही पाहायला पुरं, करून टाक. माझ्या योगीचं बी करतो मग मी.